लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी 500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। बरं, ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतायत त्यांना यापुढे 500 रुपये दिले जाणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये तर राज्याच्या 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात। तेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे 500 रुपयेच दिला जाणार आहे। तर लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींना आता केवळ 500 रुपये मिळणार असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी म्हणावी लागणार आहे। त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार, मी म्हणालो पैसे देणार। कसे देणार? बोले 2.5 तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण, हा आरटीजीएस होणार। आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात आरटीजीएस पैसे झाले, त्यांनी आम्हाला फोन केला, पैसे मिळाले। आणि त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई, काय त्याला द्यायचं दानच लागते। देना बँक पाहिजे, लेना बँक नाही, असं काय करताय? आणि गेल्या काय, आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचं एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला। आमच्या या हिट नाही सुपरहिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला। अनेक लोकांनी त्याचं अनुकरण केलंय, ते पण मिळतील। आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार आहोत। आणि म्हणून या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला, कोर्टामध्ये गेले, योजनेत खोडा घातला, म्हणाले चुनावी जुमला आहे, पैसे काय मिळणार नाहीत। परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला। आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण, तू काय त्यांना सांगतोय, सावत्र भावांना। आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही, आमच्यावर आरोप सुरूच आहेत। लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या, त्यांनी 2100 रुपये कधी देणार, त्यांची नावं का वगळताय? एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत। पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही, एवढी आपण खात्री बाळगा। योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय। आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही आहे, हेही लक्षात ठेवा। आम्ही जे बोललो ते बोललो, आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल। आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे। हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे। आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले, डीबीटी। सचिनजी, आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये। निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये भाऊ कराल ही